पाहतोय कल्पेश यांना. मागच्या सामन्यामध्ये प्रतीक यांनी हॅट्रिक मिळवली होती, षटकांची तिकडी सुद्धा कंप्लीट केली होती आणि विकेटची हॅट्रिक सुद्धा मिळवली होती. तोच एक अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय. धडधाकटीचा फलंदाज आपण पाहतोय, स्ट्राईक वरती आहे आणि नॉन स्ट्राईक एंडला कल्पेश. विकास पहिला बॉल क्वालिफायर 1 चा हा पहिला बॉल घेऊन सज्ज विकास हरवडे. बॉल इन ट्रॅक वरती पहिला बॉल. पहिलाच बॉल मिस्टायमिंग झाला, चेंडू हवेत आहे. गोलंदाज स्वतः चेंडूच्या खाली पोहोचण्याचा प्रयत्न करत होता परंतु नो मॅन्स लँडला हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. 2 धावा इथे पळून कंप्लीट केला. तिसरा धावायचा प्रयत्न होतोय. काय करते काय बिघडते. यस नो यस नो यस नो बघा. यस नो यस नो यस नो करता करता इथे दुसरी धाव कंप्लीट झाली नाही, तिसरी धाव कंप्लीट झाली नाहीये. बघा कॉलिंग गरजेचं होतं, कॉलिंग करणं गरजेचं होतं. जर कॉलिंग झाली असती तर नक्कीच इथे तिसरी धाव कंप्लीट झाली असती. बघा कॉलिंग गरजेची होती. कॉलिंग नक्कीच थोडीशी गडबडली होती दोन्ही बॅटरमध्ये परंतु अपघात होता होता टळला. इकडे 2 धावा आल्यात पहिल्याच बॉलवरती. 2 धावा. या 2 धावेशी पाहतो आपण संघाचं अकाउंट ओपन होताना पाहतोय. दुसरा बॉल यावेळेस उडवलाय. स्लॉट मध्ये होता, बॉलला सरळ पाठवलाय पार्किंग लॉट मध्ये. 6 धावांसाठी येतोय बिग शॉट. षटकार 6. यस थँक्यू डीजे. बघा षटकार आलाय. षटकाराला या 6 धावेने धावफलक 8 वरती जाऊन पोहोचते. आक्रमक खेळी केल्या सकाळच्या 17 पासून प्रत्येक या बॅटरने. यावेळेस बघा गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. थोडासा टप्पा सुद्धा थोडासा लांब ठेवला होता. बॅटरच्या जो फॉलो थ्रू आहे, बॅटचा झोन आहे, बॅटिंग फ्लो आहे, त्याच्यापासून थोडंसं लांब ठेवण्याचा प्रयत्न इथे यशस्वी पूर्ण होतोय विकास या गोलंदाजाचा. डॉट आलाय. 3 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या पाहतो पण 8 वर जाऊन पोहोचलेली आहे. यावेळेस पुन्हा एकदा जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न केला होता. आता पण गती इथे कोणतीही दिली जात नाहीये गोलंदाज विकास यांच्याकडून. त्याच कारणास्तव पाहिलं तर डॉट आला असता परंतु लेगबायच्या रूपामध्ये एक सिंगल धावाले. या सिंगल धावाने धावफलक पाहतो आपण पुढे सरकते जाऊन पोहोचते 9 या आकड्यावरती. 9 रन्स ऑन बोर्ड. 4 बॉलचा खेळ इकडे संपलेला आहे. इथून पाहिलं तर 2 बॉलचा खेळ बाकी असेल या पहिल्या षटकातील. बघा पहिलं षटक चालू आहे. पहिल्या षटकातील 2 बॉलचा खेळ बाकी असेल. इथून पाहिलं तर अजून एखादा मोठा फटका आला तर बंगली संघ थोडंसं ड्रायव्हिंग स्टूडिओवरती जाऊन बसेल. परंतु कल्पेश आता पाहतोय पण मागच्या मॅचमध्ये कल्पेश यांची कामगिरी सुद्धा चांगली होती. तोच कल्पेश आता स्ट्राईक वरती आलाय. यावेळेस लोअर फुलटॉस बॉल होता. मिस्टामिक स्ट्रोक झाला. चेंडू हवेत आहे. शतरक्षक चेंडूच्या खाली येतोय का. चांगला झेल आणि फलंदाज कल्पेश ठरतोय फेल. स्वस्तामध्ये बाद होताना पाहतोय मिस्टर कल्पेश यांना. पहिला धावा बसतोय बंगली संघाला. यस थँक्यू डीजे. बघा लोअर फुलटॉस बॉल होता. जर समोर हा फटका खेळला असता तर नक्कीच डबल किंवा चौकार आला असता परंतु क्रॉस बॅटर फटका खेळण्याचा प्रयत्न केला. मिस्टामिंग झाला आणि सुंदर झेल तिथे पाहतो आपण स्क्वेअर लेग रिजन मध्ये टिपला गेलाय. न्यू बॅटर आपण पाहतोय मिस्टर उमेश येतोय. उमेश वरखंडे येतोय बॅटिंग मार्क वरती. यावेळेस हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला. मिस्टामिंग झाला. चेंडू हवेत आहे. शत्रुशी चेंडूच्या खाली
आणि बघा बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवरती उमेश आला आणि उमेश गेला, विकेट डाऊन. न्यू गोलंदाज आपण पाहतोय जयेश होतोय. जयेश फरला येतोय दुसरा षटक हाताळण्यासाठी. पहिला चेंडू पाहिला तर सुरळीत घेणारा चेंडू होता. चेंडू सरळ गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. आपण पाहतोय तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय पोहोचवला जातोय. बाउन्सरचा वापर केला होता. नक्कीच तिसरे पंच इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळते आपल्याला. वाईट बॉल आहे का पाहूया आपण. यस वाईट बॉल असेल. यस जास्त उसळी घेणारा चेंडू होता. वन बाउन्सचा इशारा सुद्धा पंचाने दिलेला आहे व अतिरिक्त बाउन्स होता या बॉलवरती. त्याच कारणास्तव वाईट बॉलचा इशारा तिसऱ्या पंचांकडून आलेला आहे. यावेळेस बघा थोडीशी जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅटरने, परंतु बॉल अँड बॅट आपण पाहतोय संपर्क झाला नाही आहे. डॉट चेंडू आलाय. बघा प्रतीक यांना यावेळेस थांबवण्याचं काम जयेश यांनी केलंय. प्रतीक पुन्हा एकदा बॅटिंग मार्कवरती सज्ज असतील. यावेळेस हाफ ट्रॅकवरचा पुल पॉवरफुल पॉवर झोकलाय, हॅमर केलाय या बॉलला आणि सरळ पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी येतोय प्रत्येकाच्या बॅट मधून दुसरा षटकार. षटकार आलाय प्रत्येकाच्या बॅट मधून षटकार आलाय. पुन्हा एकदा पाहतोय पण हाफ ट्रॅक होता. यावेळेस चेंडू जातोय सरळ डी झोन मध्ये, डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जातोय 2 धावेसाठी. पुढचा बॉल जयेश यांचा प्रतीकसाठी. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळून काढलाय. चेंडू जातोय डीप मध्ये. फिल्डर आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय तिकडे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय. 2 धावा इथे पळून कंप्लीट केल्या गेल्या आहेत. बघा समीर यांना पहिल्या मॅच मध्ये थोडीशी दुखावत झाले होते, दुखावतग्रस्त झाले होते. तीच दुखावत अजून सुद्धा त्यांना जाणवते बॅटिंग करताना. 2 धावा आल्यात. या 2 धावांची धावफलक आपण पाहतोय पुढे सरकते जाऊन पोहोचते. 20 धावा. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न केला. बॅट अँड बॉल संपर्क झाला नाहीये.
चेंडू आतोय निर्धाव. शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकातील. बघा शेवटच्या बॉलवरती मोठा फटका येणं गरजेचं आहे. मोठा फटका येईल का या शेवटच्या बॉलवर? मिस्टामिक स्ट्रोक आहे, चेंडू हवेत आहे. विकेटच्या मागे पहिल्या स्लिपमध्ये सुंदर झेल इथे कंप्लीट होताना पाहतोय. फलंदाज प्रतीक पाहतोय डगावच्या आशेला. विकेट डाऊन. थँक्यू. सूरज येतोय, न्यू बॅटर आपण पाहतोय. सूरज येतोय, सूरज काथे संघाचा कर्णधार आहे. आता आपण नॉन स्ट्राईक एंडला येऊन थांबेल. स्ट्राईक वरती आपण पाहतोय समीर आहे, समीर बोरकुड. बघा एक समीर आपण पाहिले आहे अष्टभुजा स्पोर्ट्स लवपरा संघाचा, परंतु हा समीर सुद्धा तितकाच चांगला बॅटिंग करताना पाहतोय. नक्कीच एक यंग टॅलेंट आहे समीर हा, आणि नक्कीच या समीर कडून सुद्धा अशा पल्लवित केल्या जातील बंगली संघाच्या. कारण पहिल्या मॅच मध्ये चांगली कामगिरी केली होती समीर या बॅटरने. पहिला बॉल, पहिलाच बॉल ऑन द मार्क. तेज तर्रार गतीवरती होता स्वार हा गोलंदाज. पहिला चेंडू पाहिला तर ऑन द मार्क होता. पहिला चेंडू डॉट आलाय. इथून पाहिला तर 5 बॉलचा खेळ बाकी. इथून कमीत कमी 30 धावा बनवाव्या लागतील ओमसाई स्पोर्ट्स बंगली या संघाला. हाफ ट्रॅक होता या साईडला पाहतो आपण. ऑन साईडला फटका सजला होता, पण तिकडे क्षेत्ररक्षक होता. सुंदर झेल आणि इथे समीर सुद्धा ठरतोय फेल. विकेट डाऊन. पालघर गावात निनग हो मैना, पालघर गावात निनग हो मैना, पालघर गावात. थँक्यू डीजे. इथून पाहायला गेलं तर 4 बॉलचा खेळ बाकी आहे. धावसंख्या पाहतो आपण 20 वरती आहे. इथून कमीत कमी 4 बॉलवरती एखादा मोठा फटका येणं गरजेचं असेल. सुदीप येतो न्यू बॅटर. अजून एक डावखरा हाताचा फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक वरती येताना. यावेळेस सोडून दिलाय. लेगस्टिक सोडून जाणारा बॉल होता. पंचांचा इशारा पाहतो आपण. वाईटचा येतोय. एक अतिरिक्त धाव आपण पाहतोय स्कोर कार्ड मध्ये ऍड होतोय. यावंताच्या मध्ये धावसंख्येत आपण पाहतोय बदल होताना पाहतोय. धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचते. 21 रन्स ऑन बोर्ड, 21 धावा. पुढचा बॉल. यावेळेस बॅटची लिडिंग एज आणि यष्ट्यांच्या मागे बघा एकही झेल सोडला नाही या फिल्डरने. सुंदर झेल आणि फलंदाज सुदीप ठरतोय फेल. विकेट डाऊन. रितेश येतोय न्यू बॅटर. रितेश येतोय. बघ इथून सूरज यांना स्ट्राईक वरती आणणं गरजेचं असेल, कारण सूरज यांनी अजून पाहिलं तर एकही चेंडू फेस केला नाहीये. आणि एक सूरज यांच्याकडे पाहिलं तर एक अष्टपैलू खेळाडू आहे बंगली संघाचा, परंतु आज त्यांची थोडीशी बॅट सकाळपासून शांत होती. पण शेवटची मॅच आहे नक्कीच. यावेळेस फुलटच बॉल होता. पुल केलाय फुलटच बॉलला. फिल्डर आहे तिकडे. नो बॉलचा इशारा पंचांकडून आलेला आहे. नो प्लस 2 धावा आले. तिसऱ्या धावाचा प्रयत्न इथे कंप्लीट होईल का? तिसरी धाव सुद्धा होते कंप्लीट. यस बाउंड्री पंच सांगतील. यस षटकार आहे. यस षटकार इकडे घोषित केलाय.
9+6 म्हणजे सत्ता आलाय या बॉलवर. घोटाला मुसमाजी दुनिया Just thank you, DJ. साथीला बघा षटकार आलाय. डुबते को तिनके का सहारा और बैटर को फिल्डर का सहारा. यावेळेस बघा बॉलर बॅक ड्राईव्ह खेळवता चांगला शत्रूला स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये करताना पाहिलाय. थोडासा फंबल झालाय त्याचा फायदा बघा. चोरटी धाव घेण्यात यश मिळते. तिसरी धावचा प्रयत्न. तिसरी धाव होईल का? तिसरी धाव झाली. चौथी धाव होईल का? चौथी धाव सुद्धा इथे होतय कंप्लीट. आणि मला वाटतं 5वी धाव पंजा इकडे कंप्लीट होताना पाहतोय. 5 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्या आहेत. बघा चेंडू फक्त खेळपट्टीच्या बाजूला होता. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं गोलंदाजाने. जिकडे एक सिंगल होती तिकडे 4 धावा एक्स्ट्रा त्यांनी खर्च केल्या गेल्या आहेत. म्हणजे या 5 धावेने धावफलक जाऊन पोहोचले 33 या आकड्यावरती. 3-3 म्हणजे एका बॉल मध्ये 12 धावा खर्च केल्या आहेत या गोलंदाजाने. यावेळेस बघा चेंडू जातोय सरळ डिक्लेरेशन झोन मध्ये. डिस झोन मध्ये 2 धावांसाठी. या 2 धावांची धावसंख्या जाऊन पोहोचते 35 या आकड्यावर. 35 रन्स ऑन बोर्ड. लास्ट बॉल शेवटचा बॉल असेल या पहिल्या इनिंग मधील. बघूया शेवटच्या बॉलवरती सूरज यांच्याकडे स्ट्राईक आले. सूरज यांची बॅट सकाळपासून शांत आहे. शेवटच्या बॉलवरती एक मोठा फटका येईल का आणि एक आपल्या संघाला सुटकेचा श्वास देईल का पाहूया आपण. यावेळेस आपण पाहतो मॅचची लिडिंग एज आणि फलंदाज होतोय बाद. 35 धावा झाल्यात आणि 36 धावांचा टार्गेट इकडे सेट केलं आहे. प्रदीप सर इकडून पाहिलं तर 12च्या सरासरीने जावं लागेल पळशाळापाडा संघाला जर हा सामना जिंकायचा असेल. ही मॅच आपण नाण्याची एक बाजू पाहिलेली आहे. 36 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या आहेत. 36 धावांचं टार्गेट कशा पद्धतीने पूर्ण केलं जाईल येणार 18 बॉलवरती ते थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळेल. तोपर्यंत एक समुद्र संगीत ऐकूया आणि पुन्हा एकदा लाईव्ह ऍक्शन मध्ये परत येऊया. डीजे अल्पेश इन द मिक्स. रात के अंधेरे में वीरानों में क्यों भटकती रहती हो? मुझे वीराना पसंद है समझे. थँक्यू डीजे. चला जाऊया मॅचच्या दिशेने. पहिल्या डावामध्ये पण बघितल्या शिवसाई स्पोर्ट्स पलशाचा पाडा या संघाकडे भरपूर चुका झालेल्या आहेत. भरपूर मोठ्या चुका झाल्या. आपण पाहतोय 35 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 36 धावांचं लक्ष हे ठेवलंय. 18 चेंडू आणि 36 धावा. बघा एका बॉलवरती तब्बल 12 धावा खर्च केल्या गेल्या. बघा म्हणजे त्या जर एका बॉलवर जर 12 धावा जर गेल्या नसत्या कदाचित 24 ते 25 धावा या धावफलकावरती राहिल्या असत्या. बघा एका बॉलवरती मॅच कुठला कुठे निघून गेलेला आहे. 18 चेंडू 36 धावा म्हणजे 12ची सरासरी ते राखावी लागणार आहे मॅच जिंकण्याकरता. प्रति षटकामध्ये आता 12 धावा ह्या बनवाव्या लागतील शिवसाई स्पोर्ट्स पलशाचा पाड्या टीमला.
पहिला षटक हाताळण्याकरता प्रतीक. इथे आपण पाहतोय पहिला चेंडू इथे डॉट येताना दिसतोय, डॉट बॉल. पंचांनी लगेच तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय, रेफर केलाय. चला पाहूया तिसऱ्या पंचांचा निर्णय काय असेल. आपण पाहतोय उचली घेणारा चेंडू होता आणि हा चेंडू वाईड असेल, वाईट बॉल. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलेला आहे, वाईट बॉल. आणि 1 फॉर दी ओव्हरचा देखील इशारा दिला जाईल. हा चेंडू जर बघितला तर डोक्याच्या वरनं निघून गेलेला आहे, लक्षात घ्या. बघा डोक्याच्या वरनं चेंडू निघून गेलेला आहे. आपण हे लाईव्ह आपण दाखवलेलं आहे स्क्रीनवरती. खोलवर डब्याचा चेंडू ते टाकला गेलाय. एक धाव तर इथे कंप्लीट केली जाईल. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय मात्र एकाच धावेवर ओम साई स्पोर्ट्स बंगली आणि शिवसाई स्पोर्ट्स पलशाचा पाडा. इथे आपण पाहतोय नो बॉल इथे घोषित केलेला आहे. बघा नो चेंडू, भीमर चेंडू कदाचित बिमार करून जाईल ओमसाई बंगली या संघाला. बघा शरद फरले यांच्याकडून बक्षीस जाहीर झालेलं आहे. आपण पाहतोय नागले गावचे रहिवासी आहेत शरदजी फरले. जयेश फरले याने जर 2 षटकार जर ठोकले तर त्याच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. इथे बघा खूप चांगला स्ट्रोक आहे. विकास अरवटेच्या बॅट मधून निघालाय A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार. 6 धावा. गावागावान खुल्ला मैदान फोर सिक्सरची होते धमाल. अरे गावागावान खुल्ला मैदान 4 सिक्सरची होते धमाल. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. डीजे बघा फ्रीडचा चेंडू होता, स्टेप आउट झाला आणि विकासने हा चेंडू सरळ लॉंग ऑफ मध्ये पाठवला. 6 धावांकरता धावसंख्या आता 9 या आकड्यावरती. 9 रन्स ऑन दी बोर्ड. इथे आपण पाहतोय हा ट्रॅकर होता, पुल करण्याचा प्रयत्न, कनेक्शन तेवढं चांगलं झालेलं नाही आहे. इथे एक सिंगल धाव कंप्लीट केली गेली. या सिंगल धाव्याने धावसंख्या आता 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. म्हणजे मॅच जिंकण्याकरता अजूनही 26 धाब्यांची आवश्यकता आहे. बघा 15 चेंडू बाकी असतील आणि या 15 चेंडू मध्ये अजूनही या 26 धाबा मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. हा चेंडू इथे सोडून दिला गेलाय. पंचांनी सांगितलं की हा चेंडू वाईड असेल, वाईट बॉल. धावसंख्या आता 11 या आकड्यावरती. इथे देखील चेंडूला सोडून दिलंय मात्र हा चेंडू सरळ यष्ट्यांच्या वरून निघून गेलेला आहे. बघा हा चेंडू सोडून दिला होता जयेश आणि मात्र हा चेंडू सरळ यष्ट्यांच्या वरून निघून गेलाय. डॉट बॉल. इथे बघा कव्हर क्षेत्रामध्ये हा फटका देखील खेळलाय. शतरक्षक चेंडूच्या मागे धावतोय मात्र चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सरळ निघून गेलाय. 4 धावांकरता चौकार. थँक्यू डीजे. चौकाराने धावसंख्या आता 15 आकड्यावरती. जयेश फरले याने जर 2 षटकार जर ठोकले तर शरद फरले यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. बघा इथे आपण पाहतो या मस्त टायमिंग झालेला आहे. आपण पाहतो बॅट बॉल संपर्क होत नाहीये.
चेंडू येतोय निर्धाव डॉट बॉल. षटकाची समाप्ती झालेली आहे. प्रतीक याचा हा चेंडू आपण पाहतोय निर्धाव आलाय शेवटचा आणि धावसंख्या ही झालेली आहे 15 रन्स ऑन दी बोर्ड. बघा कंपॅरिझन आपण पाहतोय ओमसाई बंगली संघाच्या 9 धावा होत्या. 2 विकेट्स त्याने गमावल्या होत्या. इथे आपण पाहतोय शिवसाई स्पोर्ट्स पलशाचा पाडा या संघाच्या तब्बल 15 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. 12 चेंडूमध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. दुसरा षटक हाताळण्यासाठी उमेश येतोय. उमेश वरखंडे येतोय. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज असेल. विकाससाठी पहिला बॉल. यावेळेस पुढे सरसावून फुल टच बॉलला कन्वर्ट करून घेतलाय. बघूया सुंदर झेल इथे कंप्लीट होतोय. फलंदाज विकास हरवडे बॅक टू द डगआउट. बिग विकेट डाऊन. तो जीव की प्राण इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. यस थँक्यू डीजे. बघा इथून जिंकण्यासाठी पाहायला गेलं तर 21 धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडूमध्ये 21 धावा. मॅच थोडीशी ऑन झालेली आहे. तर विकेट महत्वाची. तो विकेट विकास हरवडे यांची आलेली आहे. न्यू बॅटर आपण पाहतोय बॅटिंग मार्क वरती आलाय. यावेळेस कोलकाता चेंडू ऑन साईडला खोदून काढलाय योगेश यांचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय योगेश यांच्याकडून. एक सिंगल येते. सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. धावसंख्या पाहतो 16 वर जाऊन 16 रन्स ऑन बोर्ड. इथून पाहिलं तर 20 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. बघा जयेश आल्या. जयेशसाठी पारितोषिक लागलेलं आहे. जर 2 षटकार लगातार मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक लागले गेलं आहे. शरदजी फरले यांच्याकडून यावेळेस मिस्टॅमिंग झालाय. सूरज चेंडूच्या खाली. बघा जयेश फरले यांचा विकेट मिळेल का? यास विकेट डाऊन. जयेश फरले बॅक टू डगआउट गॉन. नवीन फलंदाज आपण पाहतोय बॅटिंग मार्क वरती येताना. चंद्रकांत फरले येतोय. बघा आता जो पण फलंदाज येईल जर 2 षटकार मारले तर 500 रुपयाचे पारितोषिक फक्त फरले कंपनी यांच्याकरता पारितोषिक आहे. यावेळी बॅटिंग निघले. चेंडू जातोय सरळ डी झोन मध्ये. डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय 2 धावांसाठी. या 2 धावांचे 2 धावफलक पाहतो पण 18 वर जाऊन पोहोचते. 18 रन्स ऑन बोर्ड. इथून पाहिला आता 18 धावा कंप्लीट झाल्या आहेत. 18 धावांचा पल्ला अजून पार करायचा आहे पलशाचा पाडा संघाला. सकाळ 17 मधून पलशाचा पाडा संघाने अप्रतिम बॅटिंग म्हणा बॉलिंग म्हणा फिल्डिंग म्हणा चांगली कामगिरी केली आहे. परंतु या संध्याकाळी 17 मध्ये थोडंसं पाहतो आपण बॅकफूट वरती जाताना पाहतोय. बघा इथून मॅच जिंकायची असेल जर तुम्हाला सुपर 3 मध्ये पोहोचत असेल तर मोठे फटके खेळावे लागतील. एखादा मोठा फटका येणं गरजेचं. यावेळेस मिस्टॅमिंग झालंय का? सूरज चेंडूच्या खाली येतोय आणि सूरज कडून होत नाही चुकी. बॅक टू बॅक अजून एक फलंदाज बाद होतोय. या षटकामध्ये पाहिलं तर 3रा गडी गारद होताना पाहतोय पलशाचा पाडा संघाचा.
थँक्यू डीजे. बघा अजय फरले येतोय. बघा 4 भाऊ आलेत आणि त्यातले 2 बंधू पाहिले तर तंबूच्या आशेला पोहोचले आहेत, परंतु 2 बंधू अजून सुद्धा आहेत. इथून मोठे फटक्याची आवश्यकता आहे. 18 धावा झाल्या आहेत. 18 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. उमेश पुढचा बॉल. यावेळेस दांडी 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 गोल. फलंदाज बाद. का विकेट इथे सातत्याने गमावले जात आहेत. अजय फरले देखील शून्यावरती बाद आऊट झालेला आहे. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. आपण पाहतोय दोन हे दुसरं षटक मार्गाचे कंप्लीट झालेले आहे. 18 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत, म्हणजे अजूनही 18 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 18 धावा. बघा 12च्या सरासरीने धावा या जिंकण्यासाठी बनवायच्या होत्या. शेवटच्या बॉलवरती देखील विकेट मिळवलेली आहे. काय जबरदस्त षटक इथे हाताळलं गेलंय. उमेश वरखंडे यांच्या मार्फत आपण पाहतोय 4 विकेट्स त्यांनी मिळवलेत. आता 6 बॉलमध्ये 18 धावा बनवायच्या आहेत. बघा इकडनं कुठला संघ जिंकेल अजूनही सांगता येणार नाहीये, कारण आपण पाहतोय फरले बंधू मधला एक शिलेदार अजूनही खेळपट्टीवरती आहे. बघा 3 बंधू बाद जरी झाले असले तरी एक बंधू अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. गणेश फरले जो स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याने भरपूर वेळा कित्येक वेळा आपल्या संघाला अडचणीमधून बाहेर काढलेला आहे. 6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 18 धावा. पहिल्या बॉलवरती आक्रमण केलंय. शतरक्षक आलाय तिकडे आणि बघा झेल पकडला गेलाय. गणेश फरले याची देखील खेळी आता संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद. ते बघा दुरून चेंडूला खेचून घेतलं होतं. मिड विकेट क्षेत्रामध्ये शतरक्षक तैनात. बघा होम डिलिव्हरी केलेली आहे त्या शतरक्षकाला. सरळ त्याच्या गोदीमध्ये हा चेंडू बघा फोर्स करण्याचा प्रयत्न होता. चेंडूला खेचून घेतलं होतं, मात्र जी ताकद हवी होती ती ताकद मिळालेली नाही आहे आणि ते फलंदाज बाद झाला. मात्र अजूनही सामना संपलेला नाही आहे. 5 बॉल बाकी आहेत आणि 5 बॉलमध्ये अजूनही 18 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू आणि 18 धावा. व्हाईट बॉल 1 फॉर दी ओव्हरचा इशारा इथे आपल्याला येताना दिसतोय. इथे आपण पाहतोय खोलवर डब्याचा चेंडू टाकला गेला होता. डीप मध्ये शतरक्षक आहे. 1 धाव कंप्लीट. मात्र तिकडे खराब शतरक्षण झालेले आहे. खराब फिल्डिंग. चेंडू फरार. सीमारेषा पार. हालाय मोक्याच्या क्षणी चौकार. 4. चार चेंडू आणि त्या मॅच जिंकण्याकरता 13 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू आणि 13 धावा मॅच जिंकण्याकरता. आपण पाहतोय शतरक्षक पोहोचला होता, मात्र ऐन वेळी आपण पाहतोय चेंडूने त्याला हुलकावणी दिली. चेंडू त्याच्या डोक्याच्या वर्ण निघून गेला. कल्पेश होता तिकडे आणि कल्पेशच्या डोक्याच्या वर्ण चेंडू निघून गेलाय. 4 चेंडू आणि 13 धावा. पुन्हा एकदा या मॅच वरती पकड इथे मजबूत करत असताना शिवसाई स्पोर्ट्स पलशाचा पाडा. आपण पाहतोय बॅटचा एज लागलाय. यस लागलाय. विकेट क्रमांक 6. फलंदाज बाद. Exclusive remix.
थँक्यू. आता मॅच जिंकण्याकरता 3 चेंडूमध्ये 13 धाब्यांची आवश्यकता आहे. 3-13. 2 षटकार जर ठोकले तर शरदजी फरले यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. आपण पाहतो शरदजी फरले यांच्याकडनं कॅश प्राइज जाहीर झालेला आहे. 3 चेंडू आणि 13 धाब्यांची आवश्यकता. 3 चेंडू आणि 13 धावा. शिवसाई स्पोर्ट्स पलशाचा पाडा या संघाला मॅच जिंकण्याकरता अजूनही 13 धाब्यांची आवश्यकता आहे. हा चेंडू जो आहे तो फार निर्णायक ठरणार आहे. या बॉलवरती मोठा फटका येणं फार गरजेचं आहे. सिंगल डबल धावा येणं फार गरजेचं आहे. 3-13 हे समीकरण. इथे आपण पाहतोय चेंडू येतोय निर्धाव डॉट बॉल इथे येताना दिसतोय. आता या सामन्यावरती पकड मजबूत केलेली आहे शिवसाई स्पोर्ट्सचा पलशाचा पाडा या टीमनं. आता 2 चेंडू आणि 13 धावा. इथे फटका तर खूप चांगला खेळला. शतरक्षक येतो चेंडूच्या खाली. झेल पकडलाय. आता फक्त औपचारिकता बाकी राहिलेली आहे. आपण यस थँक्यू डीजे. यस थँक्यू. 1 चेंडू आणि आता 13 धाब्यांची आवश्यकता आहे. बघा शिवसाई स्पोर्ट्सचा पलशाचा पाडा या संघाने एका चेंडूमध्ये तब्बल 12 धावा खर्च केल्या होत्या. बघा त्या 12 धावा इथे खर्च केल्या होत्या त्या आता त्यांना अडचणीमध्ये घेऊन जात आहेत. बघा तो 1 चेंडू कुठल्या कुठे घेऊन जातोय शिवसाई स्पोर्ट्स पलशाचा पाडा या टीमला. बघा 5 धावा पलून पूर्ण केल्या होत्या. 1 नो चेंडूवाला त्याच्यावरती षटकार लागला म्हणजे एका चेंडूवरती तब्बल 12 धावा खर्च केल्या होत्या आणि आता एका बॉलमध्ये 13 धाव्यांची आवश्यकता आहे. आणि हा सामना आता इथे जिंकलाय तो म्हणजे ओम साई बंगली या संघाने क्वालिफाय झालाय. तो म्हणजे ओम साई बंगली प्रथमच वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये क्वालिफाय होतोय. तो म्हणजे शिव ओम साई बंगली हा संघ. थँक्यू. चला व्हॉलेंटियर्स खुर्च्या जमा करायच्या आहेत. व्हॉलेंटियर्सने खुर्च्या जमा करायच्या आहेत. व्हॉलेंटियर्स आपण सर्व खुर्च्या जमा करायच्या आहेत.